नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमचंद्र पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतो. जिजाऊच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या परीक्षांसाठी या वर्षी जाहिराती निघतायत, त्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता यासाठीचं ऑनलाईन सत्र आपलं रोज 4 ते 5 या वेळात असणार आहे. आणि या 4 ते 5 वेळामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडून घेतल्या जाणाऱ्या विविध पदांसाठी होणाऱ्या सर्वच परीक्षांमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता हे दोन अनिवार्य विषय आहेत. आणि त्या अनिवार्य विषयांच्या बाबतीमध्ये आपण ऑनलाईन चर्चा या ठिकाणी करू. ऑनलाईन सराव देखील आपला करता येईल. काही क्वेश्चन्स तुम्हाला पीडीएफच्या माध्यमातून दिले जातील, ज्याचा सराव तुम्हाला करायचा आहे. तुम्ही ज्या पण ठिकाणाहून या ऑनलाईन सेशनचा लाभ घेत असाल, त्या ठिकाणाचं नाव मेन्शन करायचंय चॅट बॉक्समध्ये, आपलं स्वतःचं नाव मेन्शन करायचंय आणि कोणत्या पदासाठी तुमची तयारी चालली आहे ते देखील मेन्शन करा. प्रामुख्याने आजच बघा, एक IBPS ने बँकिंग क्षेत्रामध्ये होणाऱ्या परीक्षांसाठीचं ऍडव्हर्टाइजमेंट आज पुन्हा आलेली आहे. याच्या अगोदर SSCच्या MTS मल्टीटास्किंग पोलीस भरतीची परीक्षा चालूच आहे. MPSC थ्रू होणाऱ्या परीक्षा पुन्हा आपल्याला वेळापत्रक, सर्व गोष्टींचं, सर्व परीक्षांचं वेळापत्रक आणि त्यांच्या तारखा आपापल्या केंद्रांवर कोऑर्डिनेटर्स कडून मिळत राहतात. फॅकल्टी आपल्याला येते शिकवायला, त्या फॅकल्टीकडून आपल्याला ह्या सर्व गोष्टींची माहिती होत राहते. आणि म्हणून या सर्व परीक्षांमध्ये आपल्याला एक अपेक्षित यश मिळावं, हा एक दर्जेदार विचार जिजाऊच्या माध्यमातून होतोय. आणि त्या विचाराला अनुषंगाने आपण ऑनलाईन सेशन्सची अरेंजमेंट या ठिकाणी केलेली आहे. आज आपला चर्चेचा विषय असणार आहे विभाज्यतेच्या कसोट्या. आता बघा, गणिताच्या यावर्षी बऱ्याच पोलीस भरतीच्या परीक्षा झाल्या आणि तुम्ही त्या पोलीस भरतीचे परीक्षांचे तुम्ही पेपर्स देखील बघितले असेल, प्रश्नपत्रिका बघितल्या असतील तुम्ही. तर तुम्हाला असं लक्षात आलंय की काही बेसिक टॉपिक्स आहे त्याच्यावर तुम्हाला प्रामुख्याने प्रश्न विचारलाच जातो आणि त्याची तयारी तुमची खूप चांगल्या प्रकारे व्हायलाच पाहिजे. जसं संख्या ज्ञानावर तुम्ही बघितलं, संख्या ज्ञानावर प्रश्न विचारलाच गेलेला आहे. आणि मी मागच्या सेशन्समध्ये जिजाऊच्या माध्यमातून मार्च महिन्यापर्यंत, मार्च एप्रिल पर्यंत जे सेशन्स घेतले गेले, त्यामध्ये पुन्हा पुन्हा या ठिकाणी या गोष्टीवर भर दिला गेला होता की जे समजा गणित आणि बुद्धिमत्ता, त्यातल्या त्यात गणित हा जर आपला नावडीचा विषय असेल तर तेच टॉपिक तुम्ही करा ज्याच्यामध्ये जास्त प्रश्न विचारण्याची ट्रेंड आहे, जिथं जास्त प्रश्न विचारला जातो. त्यावर जरी तुम्ही काम केलं तरी तुम्ही त्या स्पर्धेमध्ये पुढे राहू शकतात. ओके. खूप जास्त कठीण ऐन वेळेस न करण्यापेक्षा ज्या गोष्टी तुम्ही सहज करू शकतात, थोडाफार पाठांतर, थोडाफार सराव, अशा पद्धतीने जर तुम्ही सवय केली तर गणित हा विषय आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी आपला सोपा होऊ शकतो. तर ह्या विभाज्यते कसोट्या या टॉपिकला मी 2 भागांमध्ये विभाजन केलेलं आहे. आज पहिल्या भागामध्ये आपण सर्व विभाज्यतेच्या कसोट्या, ज्या मूलभूत कसोट्या तुम्हाला माहिती पाहिजे, ज्या माहीत असणं आवश्यक आहे, मग ते तुम्ही क्लेरिकल लेवलची परीक्षा द्या, पोलीस भरतीची द्या की UPSCची परीक्षा द्या. म्हणजे या क्षेत्रामध्ये तुम्ही ज्या काम करताय त्या क्षेत्रामध्ये सर्वात प्रबळ किंवा सर्वात श्रेष्ठ परीक्षा म्हणजे UPSCची परीक्षा आहे. इव्हन UPSCच्या परीक्षेमध्ये देखील विभाज्यतेच्या कसोट्यांवर प्रश्न विचारला जातो. फरक एवढाच आहे, UPSC मध्ये प्रश्न विचारला जाताना तो एक तर हिंदी किंवा इंग्रजीमध्ये असणार आहे. तोच आपण जर पोलीस भरतीमध्ये बघितला किंवा MPSCच्या माध्यमातून ज्या परीक्षा घेतल्या जातात त्यामध्ये तो प्रश्न मराठी आणि इंग्रजीमध्ये विचारला जाईल. पोलीस भरतीचा असेल तर तो फक्त मराठीमध्ये विचारला जाईल. आणि म्हणून मी हे या सर्व विभाज्यतेच्या कसोट्या तुम्हाला समजून सांगताना पूर्णपणे मराठी भाषेचा वापर करणार आहे. समजा जर तुम्ही मराठी भाषा समजू शकत नसाल, ऍज फार एज फक्त गणिताच्या बाबतीत जर आपण विचार केला, तर काही विद्यार्थ्यांचं शिक्षण हे सेमी इंग्लिश मधून झालेलं असतं, त्यामुळे कदाचित त्यांना अडचण येऊ शकते. तर काही गोष्टी मी इंग्लिशमध्ये त्या ठिकाणी रिपीट करेल. ओके. पुन्हा पुन्हा तुम्ही जर व्हिडिओ बघितला तर नक्की तुम्हाला या गोष्टींवर पण समज नक्की येईल. विभाज्यतेच्या कसोट्यांमध्ये बघा, पहिली विभाज्यतेची कसोटी आहे 2चा विभाज्यतेचा नियम.
दोनचा विभाज्यतेचा नियम, आणि तो सर्वात सोपा आहे. लहानपणापासून आपण दोनच्या विभाज्यतेच्या कसोटीवर काम केलेलं आहे. गणिताची जेव्हा तोंडी परीक्षा व्हायची विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळेस आपण या सर्व गोष्टींचं पाठांतर केलेलं आहे. दोनचा विभाज्यतेचा नियम असा म्हणतो, जी संख्या सम असेल, जी संख्या कशी असेल, सम असेल, आणि संख्या सम केव्हा असते, जेव्हा तिच्या एकक स्थानी 0 किंवा 2 किंवा 4, 6, 8 यापैकी कोणताही एक अंक जर त्यांच्या एकक स्थानी असेल तर त्या संख्यांना समसंख्या असं म्हणतो. आणि समसंख्यांना दोनाने निशेष भाग जातो. तर आपण दोनचा विभाज्यतेचा नियम असं म्हणू शकतो की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी कोणताही एक अंक आला तर त्या संख्येला दोनने पूर्णपणे भाग जातो. उदाहरण द्यायचं झालं तर बघा, दोनने भाग जाणाऱ्या संख्या हिरव्या रंगात दाखवलेल्या आहेत आणि दोनने भाग न जाणाऱ्या संख्या लाल रंगामध्ये दाखवल्या आहेत. या संख्येचा बघा 5896 चा एकक स्थानचा अंक 6 आहे, म्हणजे ही संख्या समसंख्या आहे, म्हणजे याला दोनने भाग जाईल. नंतर 1,42,598 याचा एकक स्थानचा अंक 8 आहे, म्हणजे या संख्येला देखील दोनाने निशेष भाग जाईल. 2,560 चा एकक स्थानचा अंक 0 आहे, म्हणजे याला पण दोनाने भाग जातो. 47,854 याचा एकक स्थानचा अंक 4 आहे, या संख्येला देखील दोनाने निशेष भाग जाईल. आता या संख्यांना का दोनाने निशेष भाग जाणार नाही ते पण आपण तपासून बघू. याच्या एकक स्थानी काय आहे, 7 आहे. याच्या एकक स्थानी 7 आहे, आणि 7 हा कसा आहे, विषम अंक आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी विषम अंक असेल त्या संख्या काय होतात, विषम असतात, आणि विषम संख्येला दोनाने निशेष भाग जात नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. 12,351 चा एकक स्थानचा अंक 1 आहे, म्हणजे पुन्हा ही संख्या विषम संख्या झाली आणि विषम संख्येला दोनाने निशेष भाग जाणार नाही. 78,965 ही संख्या पुन्हा विषम संख्या आहे, याला दोनाने भाग जात नाही. याचा एकक स्थानचा अंक 9 आहे, म्हणजे संख्या विषम आहे आणि विषम संख्यांना दोनाने निशेष भाग जात नाही. संख्यांना जर भाग जायचा असेल, दोनाने जर भाग जायचा असेल तर संख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी एखादी जर अंक येत असेल तर त्या संख्यांना दोनाने निशेष भाग जातो. हा आपला दोनाचा नियम या ठिकाणी झाला. आता बघा, तीनचा विभाज्यतेचा नियम बघा, विभाज्यतेचा नियम तीनचा. काही गोष्टी बघा ज्या आपल्याला माहिती नाही त्याची नोंद घ्या, पेपर पेन्सिल घेऊन बसा. जिजाऊच्या माध्यमातून आपल्याला हा एक एवढा मोठा प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध करून दिला जातोय. विविध पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शनाचा स्रोत तुमच्यापर्यंत येतोय, मग तो ऑफलाईन असो किंवा ऑनलाईन असो किंवा पीडीएफच्या माध्यमातून असो, व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून असो. हा परिपूर्ण प्रयत्न तुमच्यापर्यंत हे सर्व मटेरियल पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय. जोपर्यंत तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये सहभाग घेत नाही, तुमचा त्याच्यामध्ये जोपर्यंत परिपूर्ण सहभाग 100% तुम्ही जोपर्यंत देत नाही, तोपर्यंत त्याच्यातून तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही, हे तेवढंच खरं विद्यार्थी मित्रांनो. कारण ऍक्च्युअल परीक्षा ही तुम्हाला द्यायची आहे. परीक्षेमध्ये काय अडचणी येतात ते तुम्हाला माहिती आहे, आणि म्हणून त्या अडचणींनुसार तुमची तयारी असली पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला असं म्हणतो की गणित हा विषय आपल्याला बऱ्याचपैकी विद्यार्थ्यांना अडचणीचा वाटतो, म्हणून त्याच्यावर थोडंसं लिखाणाचं काम करा. लिखाणाचं काम करा. तीनचा विभाज्यता नियम असं म्हणतो बघा, जर एखाद्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला तीनाने निशेष जर भाग जात असेल, लक्षात घ्या बघा, सुंदर नियम आहे. एखाद्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला, म्हणजे आपल्याला एखादी संख्येला तीनाने भाग जातो की नाही हे चेक करण्यासाठी फक्त तिचा एकक स्थानचा अंक बघून चालणार नाहीये. एकक स्थानचा अंक बघून होणार नाही, तर त्या संख्येच्या अंकांची बेरीज आपल्याला करावी लागेल. ती अंकांची बेरीज ही तीनाच्या पटीत जर येत असेल तर त्या संख्येला तीनाने निशेष भाग जातो. उदाहरणार्थ, जर तुम्ही बघा तीनाचा जर पाढा बघितला, 3, 9, 6, 3, 6, 9, ओके. 3, 3 3, 3 दुने 6, 3 त्रिक 9, यांच्यात बेरजा 3 याची आहे, याची 6, याची 9. आता पुढचं बघा, 12. 12च्या अंकांची बेरीज किती झाली, 3, भाग जातो तीनाने. नंतर 3 5 15. 15च्या अंकांची बेरीज किती झाली, 6 झाली, जातो तीनाने भाग. 3 सक 18. 18च्या अंकांची बेरीज किती झाली, 9. नंतर 3 7 21. पुन्हा किती झाली बेरीज, 3. पुन्हा हे चालू राहील चक्र असं. नंतर बेरीज किती झाली, 6. नंतर किती, 27. बेरीज किती झाली, 9. तर बघा, 3 6 9 3 6 9 3 6 9 बेरीज अशी देणार आहे. म्हणून ज्या संख्येच्या अंकांची बेरीज जर तीनाच्या पटीत असेल तर त्या संख्येला तीनाने निशेष भाग जातो. आणि यासाठी आपल्याला एक उदाहरणाखातर बघा, 3567 ला तीनाने भाग जातोय का हे तपासण्यासाठी आपण काय करू बघा,
पहिली पायरी काय, तिनामध्ये जे अंक आलेले आहेत 3 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 यांची बेरीज किती झाली, 21 झाली. दुसरी पायरी बघा, 21 ला तिनाने निशेष भाग जातो का, हो जातो, आणि म्हणून 3567 या संख्येला तिनाने निशेष भाग जाईल. किती बघा सुटसुटीत, व्यवस्थित लक्ष देऊन जर तुम्ही लक्षात घेतलं तर याच्यामध्ये फारसं काही चॅलेंजिंग नाहीये, फार आव्हानात्मक काहीच नाहीये. विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित स्टेप वाईज समजून घ्या. दुसरे उदाहरण बघू आपण आता. 7779, 7579 या संख्येला तिनाने भाग का जात नाही ते चेक करू आपण. बघा, जर अंकांची बेरीज जर केली, 7 अधिक 5 अधिक 7 अधिक 9 या सर्वांची बेरीज किती येते, 28 येते, आणि 28 ला तिनाने भाग जात नाही, म्हणून या पूर्ण संख्येला तिनाने भाग जाणार नाही. आता मला पूर्ण खात्री आहे की तुम्हाला तिनाची कसोटी समजली आहे. ज्या संख्येच्या अंकांची बेरीज तिनाच्या पटीत असेल, म्हणजे तिनातल्या पाढ्यातली एखादी संख्या असेल, तर त्या संख्येला तिनाने निशेष भाग जातो, अन्यथा त्या संख्येला तिनाने निशेष भाग जाणार नाही. आता आपल्याला याच्यावर जर प्रश्न विचारला गेला तर प्रश्न कसा विचारला जातो बघा, 4 स्टार 3 2 या संख्येला मी जर म्हटलं तिनाने निशेष भाग जातो, या संख्येला तिनाने निशेष भाग जातो, तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल, निशेष भाग जातो. म्हणजे हे तुम्हाला देऊन टाकलंय की तिनाने निशेष भाग जातो याला. तर आपल्याला विचारलंय की बाबा स्टारच्या जागी कोणता अंक येईल. तर याच्यासाठी काय करा बघा, जे अंक मला दिलेले आहेत 3 4 अधिक 3 अधिक 2 यांची जर बेरीज केली तर बेरीज किती होते, 9 होते. तर 9 मध्ये स्टारच्या जागी आपण काय काय मिळवलं, म्हणजे ते अंकांची बेरीज तिनाच्या पटीत देऊ शकतो. बघा, स्टारच्या जागी 3 ठेवलं तरी तुमची बेरीज 12 होते, म्हणजे तिनाने भाग जातोय. स्टारच्या जागी जर तुम्ही 6 ठेवला तर तरी सुद्धा भाग जाईल. नंतर स्टारच्या जागी 9 जर ठेवला तर किती होतो, 18, तरी सुद्धा भाग जाईल. म्हणून स्टारच्या जागी किती अंक येण्याची संभाव्यता आहे, किती अंक येण्याची शक्यता आहे, असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि 3 अंक स्टारची जागा घेऊ शकतात. किती अंक घेऊ शकतात स्टारची जागा, 3 अंक. कोणते कोणते अंक, एक 3 घेऊ शकतो, दुसरा 6 घेऊ शकतो, आणि 9 घेऊ शकतो. आणि मी हाच जर प्रश्न असा विचारला असता, आणि प्रश्नाचं उत्तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकण्याचा प्रयत्न करा, 4 स्टार 3 2 या संख्येला तिनाने निशेष भाग जातो, तर स्टारच्या जागी येणारा लहानात लहान अंक कोणता, असा जर मी तुम्हाला प्रश्न विचारला विद्यार्थी मित्रांनो, या स्टारच्या जागी येणारा लहानात लहान अंक जर आपल्याला 3 अंकांची शक्यता या ठिकाणी वाटते, त्यामध्ये येणारा लहानात लहान अंक कुठला असणार आहे, 3 असणार आहे. तुम्हाला समजतंय प्रश्न कसे फिरवले जातात बघा. एकदा तुम्हाला जर संकल्पना व्यवस्थित जर लक्षात आली तर प्रश्न थोडाफार फिरवला जरी गेला तरी त्याचं उत्तर तुम्ही सहजतेने देऊ शकतात, लक्षात घ्या. हा, तरी तुम्हाला ते उत्तर तुम्हाला देता येईल. हाच प्रश्न मी जर असा विचारला असता विद्यार्थी मित्रांनो की 4 स्टार 3 2 या संख्येला तिनाने निशेष भाग जातो, तर स्टारच्या जागी येणारा मोठात मोठा अंक कोणता, हा स्टारच्या जागी येणारा मोठात मोठा अंक कोणता, तर त्यावेळेस तुमचं उत्तर असणार होतं स्टारच्या जागी येणारा मोठात मोठा अंक असणार आहे 9. व्हेरी गुड. ओके, सर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतोय, मला उत्तर देण्याचा प्रयत्न करा. 3 4 1 स्टार आणि 5 या संख्येला तिनाने निशेष भाग जातोय, तिनाने निशेष भाग जातो, लक्षात घ्या. तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल, निशेष भाग जातो, तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल, तर स्टार बरोबर क्वेश्चन मार्क. चला, प्रत्येकाने पेपर पेन्सिलचा वापर करा. आत्ताच आपण तिनाची कसोटी जी समजून घेतली आहे त्याचा परिपूर्ण वापर करा. तिनाची कसोटी मी पुन्हा एकदा सांगतोय, ज्या संख्येच्या अंकांची बेरीज तिनाच्या पाढ्यामध्ये येणारी संख्या असेल, किंवा ज्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला तिनाने निशेष भाग जातो, तर पूर्ण संख्येला तिनाने निशेष भाग जाईल. चला मग करण्याचा प्रयत्न करा. आपल्याकडे जे अंक दिलेले आहेत, तुम्हाला जे अंक दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्या अंकांची बेरीज किती होते, तर अंकांची बेरीज जर केली तर 3 अधिक 4 अधिक 1 अधिक 5, ओके, तर बेरीज जर तुमची केली तर 13 होते. 13 अधिक स्टार, 13 मध्ये कोणता अंक मिळवला म्हणजे तो तिनाच्या पटीमध्ये जाणार आहे, तर 13 मध्ये बघा तुम्ही जर 2 मिळवला तर त्या ठिकाणी 15 होऊन जाईल, यस भाग जाईल. 13 मध्ये जर तुम्ही 5 मिळवला तर किती होईल, 18 होईल, म्हणजे पुन्हा भाग जाईल. ओके, आणि 13 मध्ये जर तुम्ही
8 जर मिळवला तर किती होईल? 21 होईल. याला पण भाग जाईल. म्हणजे स्टारच्या जागी किती अंक येण्याची शक्यता आहे? 3 अंक येण्याची शक्यता आहे. अंक येण्याची शक्यता. ओके, 3 अंक येण्याची शक्यता. आणि मग जर मी तुम्हाला असा प्रश्न विचारला असता, ते कोणते कोणते अंक येऊ शकतात? स्टारच्या जागी 2 येऊ शकतो, एक तर 5 येऊ शकतो, एक तर 8 येऊ शकतो. जर मी तुम्हाला असा प्रश्न विचारला की स्टारच्या जागी येऊ शकणाऱ्या सर्वात लहानात लहान अंक आणि सर्वात मोठात मोठ्या अंकाची बेरीज किती? बघा, 3, 4, 1, स्टार 5 या संख्येला 3ने निशेष भाग जातो. तर स्टारच्या जागी येणारा सर्वात लहानात लहान अंक आणि सर्वात मोठात मोठा अंक यांची बेरीज किती असं जर तुम्हाला विचारलं, तर ती बेरीज येणारे सर्वात लहानात लहान अंक स्टारच्या जागी येऊ शकतो 2 आणि सर्वात मोठात मोठा अंक येऊ शकतो 8. दोघांची बेरीज त्या ठिकाणी होणारे 10. लक्षात घ्या. वेगवेगळ्या परीक्षांमध्ये ह्या प्रश्नांचं स्वरूप कसं असतं ते त्याची चर्चा मी तुमच्याशी करतोय. म्हणजे आपल्याला फक्त विभाज्यतेची कसोटी पाठ करून चालणार नाहीये. त्यावर आधारित प्रश्न कसा विचारला जातो आणि त्याच्यामध्ये थोडी फेरफार कशी केली जाऊ शकते, ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. ते जर तुम्हाला समजलं, तर प्रश्न कशाही प्रकारे विचारला गेला विद्यार्थी मित्रांनो, तर त्या प्रश्नाचं उत्तर तुमचं तयार असेल. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही तयारी केली, तर तुमचा आत्मविश्वास नक्की त्या ठिकाणी वाढू शकतो आणि म्हणून मी तुम्हाला या पद्धतीने ह्या सर्व गोष्टी मांडतोय. लक्षात घ्या. पुढचा विभाज्यतेचा नियम आहे बघा, जर एखाद्या संख्येचे शेवटचे 2 अंक 4 ने भाग जात असतील, जर एखाद्या संख्येच्या अंकाची शेवटच्या 2 अंकांना 4 ने भाग जात असतील किंवा शेवटच्या म्हणजे उजवीकडील 2 अंक, कमीत कमी 2 अंक जर 2 शून्य असतील, तर त्या संख्येला 4ने निशेष भाग जातो. ओके, प्रत्येकाने लिहून घ्या. आणि या बघा, या कसोटीच्या बाबतीमध्ये आपण पुन्हा चर्चा त्या ठिकाणी करू. कसोटी असं म्हणते की ज्या संख्येच्या अंकाचे शेवटचे 2 अंक, ज्या संख्येच्या अंकांचे शेवटचे 2 अंकांना 4ने निशेष भाग जातो किंवा शेवटचे म्हणजे उजवीकडील 2 अंक काय असतात? 2 शून्य असतात. कमीत कमी 2 शून्य. 2पेक्षा जास्त शून्य असतील तर चालतीलच. पण कमीत कमी 2 शून्य जर असतील तर त्याला 4ने पूर्णपणे भाग जातो. उदाहरणार्थ बघा, या ठिकाणी तुम्हाला एका डाव्या म्हणजे हिरव्या रंगाने ज्या संख्या दिल्या त्यांना 4ने निशेष भाग जातोय आणि ज्या ज्या तुम्हाला लाल रंगामध्ये संख्या दिल्या आहेत त्यांना 4ने निशेष भाग जात नाहीये. आता 4ने याला निशेष भाग का जातोय बघा, या संख्येच्या शेवटच्या 2 अंकांपासून संख्या कोणती तयार होते? 24 संख्या तयार होते आणि 24ला 4ने भाग जातो म्हणजे या संख्येला 4ने निशेष भाग जाईल. म्हणजे आपण 2च्या केसमध्ये शेवटच संख्या आपण ऑब्झर्व केली, 4च्या केसमध्ये आपण शेवटच्या 2 संख्या ऑब्झर्व करतोय. शेवटच्या 2 संख्या बघा, याचं निरीक्षण केलं आपण, काय आलं तुमचं? 16. 16ला 4ने निशेष भाग जातो आणि म्हणून पूर्ण संख्येला 4ने निशेष भाग जाईल. चेक करा, 5372 मध्ये काय आहे बाबा? शेवटचे 2 अंक काय रे मित्रांनो? ओके, यस, 72 आहे. 72ला 4ने निशेष भाग जातो भाग आणि म्हणून पूर्ण संख्येला 4ने निशेष भाग जाईल. शेवटचे 2 अंक जर तुम्ही बघितले 9700चे, तर ते 2 शून्य आहेत. ते काय आहेत? 2 शून्य आहेत. तर शेवटी कमीत कमी 2 शून्य असतील तरी देखील त्याला 4ने निशेष भाग जातो. म्हणजे या गटामध्ये असलेल्या सर्व संख्यांना 4ने निशेष भाग जातो, कारण त्यांच्या शेवटच्या 2 अंकांपासून जी संख्या तयार होते त्या संख्येला 4ने पूर्ण भाग जातोय. आणि ह्या दुसऱ्या गटामध्ये जर आपण लाल रंगाच्या ज्या संख्या बघितल्या, तर शेवटच्या 2 अंकांपासून तयार होणारी संख्या 15 आहे. 15ला 4ने निशेष भाग जात नाही म्हणून ही संख्या गेली. 15ला जर भाग जात नसेल तर पूर्ण संख्येला 4ने निशेष भाग जाणार नाही. 8953 पासून तयार होणारी संख्या, शेवटच्या 2 अंकांपासून तयार होणारी संख्या 53 आहे. 53ला 4ने भाग जात नाही आणि म्हणून पूर्ण संख्या तुमची 8953ला देखील 4ने भाग जाणार नाही. या ठिकाणी उदाहरणांवरून तुम्हाला हा नियम पूर्णपणे समजायला मदत होईल. 7423 मधले शेवटचे 2 अंक 23 आहे आणि 23 विषम संख्यांना कधीही 4ने पूर्ण भाग जात नाही. ही काळ्या दगडावरची रेष. ओके, म्हणजे विषम संख्या भागीला समसंख्या हा
हा भागाकार कधीच पूर्ण भागाकार नसतो. पूर्ण भागाकार नसतोच हा कधी पण. हा, विषम संख्यांना समसंख्येने भाग जात नाही. ओके, काळ्या दगडावरची रेघ आहे. ओके, तर मागचा मुद्दा पूर्ण समजून घेऊ आपण. शेवटचे दोन अंक काय तुमचे 30 आहेत. 30ला पुन्हा चाराने भाग जात नाही, म्हणून शेवटच्या दोन अंकांपासून संख्येला जर चाराने भाग जात नसेल तर पूर्ण संख्येला चाराने भाग जाणार नाही. आतापर्यंत आपण विद्यार्थी मित्रांनो 3 विभाज्यतेच्या कसोट्या शिकलोय. विभाज्यतेची कसोटी 2ची, 3ची आणि 4ची. पुढचा विभाज्यतेच्या कसोटीचा नियम आहे सर्वात सोपा आहे. 5चा विभाज्यतेचा नियम. जर संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5ने पूर्ण भाग जातो. आता बघा, हे करण्यासाठी काही गोष्टी 5चा पाढा आपला पाठ असतो. 5चा पाढा ऑब्झर्व करा बघा. 5, 10, 15, 20, नंतर 25, 30, ओके, 35, 40, 45, 50. ओके, आता जर मी या संख्यांना 2-2 भागांमध्ये जर डिवाइड केलं तर एकक स्थानच्या अंकांकडे तुम्ही ऑब्झर्व करा. 5 0 5 0 5 0 5 0 5 0. म्हणजे संख्येच्या एकक स्थानी एकतर 0 किंवा 5 दोघांपैकी कुठला तरी एक अंक जर एकक स्थानी असेल तर त्या संख्येला 5ने निशेष भाग जातो. बघा, इथं 5 आहे म्हणजे या संख्येला 5ने भाग जाईल. इथं 0 आहे म्हणजे 5ने भाग जाईल. शेवटी एक तरी 0 पाहिजे म्हणजे 5ने भाग जाईल. इथं पण 5 म्हणजे भाग जाईल. आता बघा, या ठिकाणी मी सांगायचं तुम्हाला एक मुद्दा राहिला माझा. आपल्याला कॅलेंडर हा टॉपिक आहे. लीप वर्ष आणि साधारण वर्ष असे 2 वर्ष आपल्याला च्या बाबतीमध्ये अभ्यासामध्ये आहेत. लीप वर्ष कोणाला म्हटलं जातं विद्यार्थी मित्रांनो? ज्या वर्षाला चाराने निशेष भाग जातो. चाराने निशेष भाग जर जात असेल, निशेष भाग जातो, त्या वर्षाला आपण लीप वर्ष असं म्हणतो. आणि म्हणून आत्ताचे सध्या आपण ज्या वर्षामध्ये 2024च्या शेवटच्या दोन अंकांपासून तयार होणारी संख्या 24 आहे, म्हणजे 2004ला पूर्ण भाग जाईल. म्हणून 2024 हे लीप वर्ष आहे. हे लीप वर्ष आहे आणि लीप वर्ष ओळखण्याची ही खूण आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला प्रश्न विचारला जातो, खालीलपैकी कोणते वर्ष हे लीप वर्ष नाही? तर ज्या संख्येला चाराने निशेष भाग जाणार नाही ते वर्ष लीप वर्ष होणार नाही. लीप वर्ष ओळखण्याची सर्वात मोठी खूण आहे. ज्या वर्षाच्या शेवटच्या दोन अंकांपासून तयार होणाऱ्या संख्येला चाराने भाग जात असेल तर त्या वर्षाला लीप वर्ष असं म्हणतो. आणि आपल्याला माहिती आहे लीप वर्ष दर 4 वर्षांनी येतं. 2020 हे लीप वर्ष होतं. 2024 आत्ताचं आहे. याच्या पुढचं 2028, त्याच्यानंतरचं 2032, त्याच्यानंतरचं 2036. म्हणजे लीप वर्ष 4-4 वर्षांच्या गॅपने आपल्याला बघायला भेटतं. 5ची विभाज्यतेची कसोटी आपण बघितली की ज्या संख्येच्या एकक स्थानी एकतर 0 किंवा 5 दोघांपैकी कुठला तरी एक अंक असेल तर त्या संख्येला 5ने निशेष भाग जातो. मी जर असं म्हटलं बघा, आता त्या ठिकाणी स्टार या संख्येला 5ने निशेष भाग जातो, तर स्टारच्या जागी येणारा मोठात मोठा अंक कोणता असं मी तुम्हाला विचारलं. या संख्येला 5ने निशेष भाग जातो, तर या ठिकाणी येणारा मोठात मोठा अंक जर तुम्हाला विचारला आहे तर तुमचं उत्तर काय असायला पाहिजे? 5 असायला पाहिजे. कारण की स्टारच्या जागी 0 देखील येऊ शकतो, पण आपल्याला अंक कसा विचारलाय? मोठ्यात मोठा अंक जर आपल्याला विचारला असेल तर तुमचं उत्तर हे 5 असायला पाहिजे. चला, पुढचा प्रश्न आपल्याला म्हणजे विभाज्यतेचा नियम आपल्याला समजून घ्यायचा आहे, तो म्हणजे 6चा विभाज्यतेचा नियम. एकदा वाचा याला. 6चा विभाज्यतेचा नियम तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करा. चला. हॅलो. तर बघा, जर ज्या संख्येला 2 आणि 3 ने भाग जातो त्या संख्येला 6ने पूर्ण भाग जाईल. ज्या संख्येला 2 भाग जातोय आणि 3ने पण भाग जातो विद्यार्थी, आणि 2 आणि 3 ची विभाज्यतेची कसोटी आत्ताच आपण शिकलोय. 2ची विभाज्यतेची कसोटी काय म्हणते की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी कोणताही एक अंक येईल तर त्याला 2ने निशेष भाग जातो. आणि 3ची कसोटी काय म्हटलंय आपण? ज्या संख्येच्या
अंकांच्या बेरजेला जर तीनाने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला तीनाने भाग जाईल. आणि या दोघांनी जर भाग जात असेल, दोनाने पण आणि तीनाने, बघा 2 आणि 3 आहे, व म्हटलंय, किंवा आपण अजून असं म्हणू शकतो 2 आणि 3, म्हणजे दोनाने पण भाग जायला पाहिजे आणि तीनाने पण जायला पाहिजे, दोघांनी एका वेळेस. असं नाही चालणार दोनाने झाला म्हणजे झालं, असं नाही चालणार. जसं आपण जेवणामध्ये घेतो भाजी आणि पोळी, भाजी आणि चपाती दोघं एका वेळेस, तसं 2 आणि 3 दोघांनी भाग जायला पाहिजे. आणि 6ने पूर्ण भाग जाणारी ही संख्या कशी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ही समज असणार आहे, लक्षात घ्या. मी मगाशी बोललो तुम्हाला, समसंख्यांना समसंख्यानेच पूर्ण भाग जाईल. समसंख्यांना विषम संख्याने देखील पूर्ण भाग जातो, परंतु विषम संख्यांना समसंख्येने पूर्ण भाग जाणार नाही. म्हणून 6ने पूर्ण भाग जाणारी संख्या ही समच असते. उदाहरणार्थ बघा, 8928 या संख्येला आपल्याला चेक करायचं आहे. ही संख्या पहिल्यांदा सम आहे का विषम आहे ती चेक करा. कोणती आहे सांगा. एकक स्थानी काय 8 आहे, म्हणजे ती संख्या सम आहे. म्हणजे आपल्याला दुसरी स्टेप घेता येईल. एक चेक झाली, दोनाची चेक झाली, दोनाची सॅटिस्फाय झाली, दुसरी चेक करा. दुसरी कोणाची आहे? तीनासाठीची कसोटी आहे. मग काय म्हणते तीनाची कसोटी, काय म्हणते? तीनाची कसोटी असं म्हणते की संख्येच्या अंकांच्या बेरजेला तीनाने भाग जायला पाहिजे. तर करा बेरीज मग. 8 अधिक 9 अधिक 2 अधिक 8, बेरीज किती झाली? 27. आणि 27 तीनाच्या पाड्यात येते ही संख्या. येस, येते. म्हणजे ही संख्या सम देखील आहे आणि संख्येला तीनाने पण भाग जातो, आणि म्हणून या संख्येला 6ने निशेष भाग जाईल. लक्ष द्या बघा, म्हणून मी तुम्हाला सांगितलं बेसिक विभाज्यतेच्या कसोट्या तुमच्या पाठ असल्या, त्याच्यावर अवलंबून असलेल्या कसोट्या तुम्हाला सहज त्या ठिकाणी मांडता येतील. म्हणजे म्हणून मी तुम्हाला बघा, तुमचं अजून बघा, तुमची तयारी अजून सोपी व्हावी म्हणून त्याची फोड अशी केली आहे, 6 बरोबर 2 गुणिला 3. म्हणजे लगेच क्लिक व्हायला पाहिजे, संख्येला 2ने आणि 3ने भाग जातोय तर त्या संख्येला 6ने निशेष भाग जाईल. मग 2ने भाग जाण्यासाठी संख्या कशी असली पाहिजे? समच असली पाहिजे. 3ने भाग जाण्यासाठी संख्या कशी असली पाहिजे? संख्येच्या अंकांची बेरीज 3च्या पटीत असली पाहिजे. आणि अशा पद्धतीने आपण या ठिकाणी चेक केलं. चला, ओके. पुढचा नियम बघा, 7चा नियम आहे. हा तुम्हाला फार कमी ठिकाणी बघायला भेटेल. मी अशा गोष्टी तुम्हाला देईल ज्या तुम्ही बघितल्या नाहीयेत, फार कमी ठिकाणी बघायला भेटतोय. ज्या संख्येच्या उजवीकडील 3 अंकांपासून तयार होणारी संख्या आणि उरलेल्या अंकांपासून तयार होणारी संख्या यातील फरक जर 7च्या पटीत असेल विद्यार्थी मित्रांनो, तर त्या संख्येला 7ने निशेष भाग जातो. एक एक बघू आपण. पहिला हा नियम काय म्हणतोय. समजा माझ्याकडे अशा प्रकारची संख्या आहे 8778. 8778. मला चेक करायचं या संख्येला 7ने निशेष भाग जातोय की नाही. तर यासाठी मी शेवटच्या 3 अंकांपासून कोणती संख्या तयार होते? शेवटच्या 3 अंकांपासून संख्या तयार होते 778. संख्या तयार होते 778. येस. आता याच्यामध्ये उरलेली संख्या कोणती आहे? 8 आहे. तर ती 8 मी वजा जर केली तर किती उरतायत? 770 उरतायत. 770 ला चेक करा, तुम्हाला 7ने भाग जातोय का? यस, 770 ला 7ने भाग जातोय. म्हणजे या संख्येला 8778 या संख्येला 7ने निशेष भाग जाईल. लक्षात घ्या, शेवटच्या 3 अंकांपासून तयार झालेली संख्या आणि उरलेल्या अंकांपासून तयार झालेली संख्या यांच्यातला फरक हा 7च्या पटीत पाहिजे. हा 7च्या पटीत पाहिजे. लक्षात घ्या. दुसरा नियम असा आहे की एखादा अंक सलग 7 वेळेस आला. आपल्याला माहिती आहे की दशमान पद्धतीमध्ये आपण 10 अंकांचा वापर करतो. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 या 10 अंकांचा वापर आपण दशमान पद्धतीमध्ये केला जातो. 0 व्यतिरिक्त कोणताही अंक तुम्ही 6 वेळेस जर लिहिला तर त्या संख्येला 7ने निशेष भाग जाईल. संख्या तयार करून बघा आणि मोबाईल मध्ये कॅल्क्युलेटरने 7ने भाग देऊन बघा. भाग दिल्यानंतर पूर्ण भागाकार येईल. म्हणजे मला असं म्हणायचंय, तुम्ही जर 1 जर 6 वेळेस लिहिला आणि या संख्येला 7ने भाग दिला तर इथं पूर्ण भाग जातो. पूर्ण भाग जातो. म्हणून कोणताही अंक बघा, लक्षात घ्या, एखादा अंक सलग 7 वेळेस लिहिल्यास त्या संख्येला 7ने निशेष भाग जातो. ओके. 7ची कसोटी फारच कमी ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल. या ठिकाणी बघा, 6, 5 हा अंक 6 वेळेस लिहिलाय, 7ने पूर्ण भाग जाईल.
6 अंक 6 वेळेस लिहिलाय, पूर्ण भाग जाईल. 8 हा अंक 6 वेळेस लिहा, पूर्ण भाग जाईल. 7 हा अंक 6 वेळेस लिहा, पूर्ण भाग जाईल. 2 हा अंक 6 वेळेस लिहा, पूर्ण भाग जाईल. आता बघा, 6041 ला 7ने पूर्ण भाग जातोय का ते चेक करण्यासाठी शेवटच्या 3 अंकांपासून संख्या काय तयार होते? 041. त्याच्यामधून 6 वजा करा. 6 वजा केले तर किती होतील? 35. 35 ला जातो का 7ने भाग? जातो का? हो म्हणा. हो जातो. मग या संख्येला 7ने भाग जाईल. येस. बरं, 8106 मध्ये शेवटच्या 3 अंकांपासून काय संख्या तयार होते? 106. 106 मधून 8 वजा करा. किती उरले खाली? किती उरले? 98 उरले. 98 ला 7ने भाग जातो का? जातो. 14 7 98. म्हणजे या संख्येला पण 7ने भाग जाईल. 7259 मधले शेवटचे 2 अंक 59. त्याच्यामधून 7 वजा करा. ते किती उरले? 252. चेक करा, 252 ला 7ने भाग जातो का? जातो. तो 36 7 252 होतात. पाढे पाठ असले पाहिजे मित्रांनो. 30 पर्यंत तर कमीत कमी असले पाहिजेच. हा, एवढं चांगलं काम जिजाऊच्या माध्यमातून कोकणाच्या कानाकोपऱ्यात होतंय. ओके, तर मग आपण पण थोडं कष्ट घेतले पाहिजे. बरं, कष्ट कोणासाठी आहे? आपल्या स्वतःसाठी आहे. पाढे म्हणा, सकाळ संध्या, सकाळची सुरुवात पाढ्यांनी करा, शेवट पाढ्यांनी करा. संपला विषय. पाढ्यांसाठी विशेष वेळ देऊ नका. सकाळी उठल्यानंतर 5 मिनिटं, संध्याकाळी झोपताना अगोदर 5 मिनिटं. संपला विषय. हा, तुम्ही 30 पर्यंत थांबणार नाही, तुमचे 50 पर्यंतचे पाढे पाठ होऊन जातील. लक्षात घ्या. केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. ती म्हणाल करू करू करू, संपून जातील दिवस, परीक्षा येऊन ठेपेल, तरी तुम्हाला वेळ भेटणार नाही करायला. करा, आत्ताची वेळ. चांगला दिवस आहे आजची. सुरुवात बघा किती सुंदर आहे. श्रावणातला पहिला दिवस आहे आणि तो सोमवार आहे, पुन्हा तो पुन्हा सोमवार आहे. तर इतकं सुंदर हा चांगला दिवस आपला आहे, तर चांगली सुरुवात करा. चांगली सुरुवात करा. तर साधाचा नियम हा लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो. शेवटच्या 3 अंकांपासून तर साताची विभाज्यतेची कसोटी ही तुम्हाला फारच कमी ठिकाणी मिळेल विद्यार्थी मित्रांनो. शेवटच्या 3 अंकांपासून जी संख्या तयार होते, 6041 कडे बघा. शेवटच्या 3 अंकांपासून 041 तयार झाली आणि उरलेला अंक कोणता होता? 6 होता. वजाबाकी केली आपण. 35 आले आणि 35 7च्या पटीत आहे, म्हणून पूर्ण संख्येला 7ने भाग जाईल. चला, पुढचा आपण त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करू. 8ची कसोटी आहे. 8चा विभाज्यतेचा नियम बघा, लक्षात द्या. 2च्या केसमध्ये काय सांगितलं होतं विद्यार्थी मित्रांनो? शेवटचा अंक ऑब्झर्व करा. तो जर त्याला जर 2ने भाग जात असेल किंवा शेवटी एक 0 असेल तर. 4च्या केसमध्ये आपण असं म्हटलं की शेवटच्या 2 अंकांपासून तयार होणाऱ्या संख्येला जर 4ने भाग जात असेल तर. आणि आता मी तुम्हाला सांगतोय 8च्या केसमध्ये शेवटच्या 3 अंकांपासून तयार होणाऱ्या संख्येला, किती? शेवटचे 3 अंकांपासून तयार होणाऱ्या संख्येला जर 8ने भाग जात असेल किंवा उजवीकडचे 3 अंक जर 3 शून्य असतील तर त्याला 8ने पूर्ण भाग जातो. यस, जाणारच जाणारच. थोडस ह्युमर, थोडस आनंदाचा भाव त्याच्यामध्ये क्रिएट करा. ह्या अशा गोष्टी आहेत विद्यार्थी मित्रांनो, ह्या तुम्ही कधीतरी करून चुकलेल्या आहेत. आणि 100% द्या रे, 100% द्या. प्रोडक्ट प्रोसेस चांगली राहिली, प्रोसेस जबरदस्त राहिली, तर प्रोडक्ट चांगला येणारच आहे. लक्षात घ्या. प्रोसेस चांगली असू द्या. प्रोसेस जर कमकुवत असली, म्हणजे तुमचं तयारी जर कमकुवत असली, प्रोडक्ट पण असाच कमकुवत निघेल. लक्षात घ्या. शेवटच्या 3 अंकांपासून तयार होणाऱ्या संख्येला जर तुम्ही 8ने भागतायत तर पूर्ण संख्येला 8ने भाग जाईल किंवा शेवटचे कमीत कमी 3 अंक 0 असले पाहिजे. आता बघा, शेवटच्या 3 अंकांपासून तयार 344 ला 8ने भाग जातो, पूर्ण संख्येला जाईल भाग. 7000 चे शेवटचे 3 अंक 3 शून्य आहेत, म्हणजे भाग जाईल. कमीत कमी 3 शून्य पाहिजे. आता बघा, या संख्येला 8ने भाग जाते म्हणजे 4ने जाईलच नक्की, कारण शेवटचे 2 शून्य पाहिजे. 2ने जाईलच नक्की, कारण शेवटी एकच शून्य पाहिजे. येस. 7816 याच्यापासून तयार होणारी संख्या काय? 816. 816 ला 8ने भाग जातो, देऊन बघा.
देऊन बघा, आणि म्हणजे मग पूर्ण संख्येला तुम्हाला 8ने भाग त्या ठिकाणी देता येईल. तर हा 8चा विभाज्यतेचा नियम आहे. पुढचा विभाज्यतेचा नियम आहे विद्यार्थी मित्रांनो 9. 9चा विभाज्यतेचा नियम आणि 3चा विभाज्यतेचा नियम यामध्ये फार साम्य आहे, फार सारखे पण आहे. बघा 9चा विभाज्यतेचा नियम 3च्या विभाज्यतेच्या नियमासारखाच आहे. म्हणजे 9 ज्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला 9ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 9ने भाग जातो. आणि 9चा पाढा बघा, 9, 18, 27, 36, 45, 54 कोणतीही संख्या जर तुम्ही 9तल्या पाढ्याची घेतली तर त्याच्या अंकांची बेरीज किती होते? 9 होते. 9 होते बेरीज. आणि म्हणून एखाद्या संख्येला जर तुम्हाला चेक करायचं असेल ज्या संख्येला 9ने भाग जातोय का, त्याच्या अंकांची बेरीज करा, त्याच्या अंकांची बेरीज करा. आणि ज्या संख्येला 9ने भाग जातो विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, फार महत्वाचा मुद्दा मी सांगतोय, ज्या संख्येला 9ने भाग जातो त्या संख्येला 3ने भाग जाणारच. जसं आपण मगाशी बघितलं, ज्या संख्येला 8ने भाग जातोय त्याला 4ने जाईलच, 2ने पण जाईल, लक्षात घ्या. मग ज्या संख्येला 9ने भाग जातोय त्या संख्येला 3ने भाग जाईल, नक्की जाईल. ओके, सो 89,676 या संख्येला 9ने भाग जातोय का आपल्याला चेक करायचंय. करा बेरीज यांची. 8 + 9 + 6 + 7 + 6. थोडासा एनर्जी टाका, थोडी एनर्जी पुश करा स्वतःला. ऑलिम्पिकचे गेम चाललेले विद्यार्थी मित्रांनो, बघतोय आपण खेळाडू किती जीव तोडून मेहनत करतायत आणि मेडल मिळवण्यासाठी किती जबरदस्त अतोनात कष्ट, हार्डवर्क त्याच्याशिवाय नाही मिळत रे, त्याच्याशिवाय नाही मिळत. आपल्यासाठी ही परीक्षा म्हणजे आपला ऑलिम्पिकच आहे. हा, 8 + 9 + 6 + 7 + 6 बरोबर 36. 36ला 9ने पूर्ण भाग जातो आणि म्हणून या पूर्ण संख्येला 89,676 या संख्येला 9ने भाग जाईलच, 9ने भाग जाईलच, लक्षात घ्या. ओके, तर पुढचा नियम आपण, आणि 10चा नियम फार सोपा आहे. 10चा पाढा तुम्ही बघितलाय, 10चा पाढा तर तुम्ही मला सर्वात सोपा आहे. 10, 20, 30, 40, 50 म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी कमीत कमी एक शून्य पाहिजे. एक शून्य असेल तर त्याला 10ने भाग जाईल. एक शून्य जरी असला तरी त्या संख्येला 10ने पूर्ण भाग जातो. ओके, तर आता पुढचा बघा, थोडासा आपल्याला त्रासदायक वाटणारा तो म्हणजे 11चा विभाज्यतेचा नियम आणि त्याच्यावरून पुढचे नियम. या ठिकाणी सर्व बेसिक 11च्या नियमावर सर्व बेसिक नियम आपले संपतात. बाकीचे सर्व नियम तुम्ही ह्या सर्व नियमांचा वापर करून करू शकता. बघा 11चा काय म्हणतोय बघा, ज्या संख्येच्या एका आड एक येणाऱ्या अंकांच्या बेरजेतला फरक काय असतो? 0 असतो किंवा 11च्या पटीत असतो, तर त्या संख्येला 11ने निशेष भाग जातो. आता हे उदाहरणाच्या मदतीने आपण समजून घेऊ. बघा 5489 याला जातोय कधी भाग. आता एका आड एक येणारा अंक कुठला आहे बघा, 5चा एका आड एक येणारा अंक होता 8, त्यांची बेरीज झाली 13. आणि 4चा एका आड एक येणारा अंक कुठला होता 9, त्याची पण बेरीज झाली 13. म्हणजे यांच्यातला जर मी फरक घेतला तर तो किती येतो? 0 येतोय. म्हणजे दोघं बेरजा सारख्या आहेत, म्हणजे बेरीज 0 येतोय. आणि म्हणून एका आड एक बेरजेच्या अंकांच्या बेरजेतील फरक काय? 0 आहे. म्हणजे या संख्येला 11ने निशेष भाग जाईल. म्हणजे इथं बेरीज तर करायची आपल्याला अंकांची, पण ती एका आड एक अंकांची करायची आहे. एका आड एक येणाऱ्या अंकांची बेरीज सारखी आहे, म्हणजेच फरक 0 आहे. बेरीज सारखी आली तर वजाबाकी काय असेल? 0 असेल. किंवा जर समजा बेरीज सारखी नाही आली आणि त्यांच्यातला फरक 0 नाही आला, त्यांच्यातला फरक 11 जरी असेल तरी सुद्धा त्या संख्येला 11ने निशेष भाग जातो. उदाहरणार्थ अजून एक उदाहरण घेऊ आपण. 4, 8, 9 आणि 5. ओके, आता बघा एकाआड एक येणारी संख्या, 4चा एकाआड एक येणारा अंक कुठला आहे? 9. 9 आणि 4 किती झाले? 13. आणि दुसरा 8 + 5, 8 + 5 किती झाले? 13. म्हणजे त्यांना 11ने निशेष भाग जाईल. बेरजा सारख्या आल्या. तुम्ही म्हणा सर अंक तर सारखेच घेतले गेले. ओके, 3, 6, 4, 1 एकाआड एक येणारा अंक बघा, 3 + 4 किती झाले? 7 होत आहेत. नंतर दुसरं 6 + 1 किती झाले? 7. दोघांच्या अंकांची बेरीज सारखी आली, म्हणजे दोघांतला फरक जर मी घेतला तर तो किती येणार आहे? 0. म्हणजे या संख्येला 11ने निशेष भाग जाईल. ओके, चला पुढचा बघा 11चा नियमाचा दुसरा भाग. आता 81,719 या संख्येत एकाआड एक येणारा अंक कुठला आहे? पहिल्यांदा बघा 8, 7 आणि 9 यांची
बेरीज किती झाली? 24. आणि दुसऱ्या अंकातला गट काय होता? 1 अधिक 1 किती झाले? 2. आता यांच्यातला फरक 0 नाहीये, पण त्याच्यात एकाआड एक येणाऱ्या अंकांच्या बेरजेतला फरक किती आहे? 22 आहे आणि 22 11च्या पटीतली आहे आणि म्हणून या संख्येला 11 ने निशेष भाग जाईल. आय होप तुम्हाला समजलंय. खूप सुंदर उदाहरणं आहेत दोघं 11ची कसोटी समजण्यासाठी. 11ची कसोटी महत्वाची आहे. ज्या संख्येच्या एकाआड एक येणाऱ्या अंकांची बेरजेतील फरक 0 असतो किंवा त्यांच्यातला फरक हा 11च्या पटीत असेल तर त्या संख्येला 11 ने निशेष भाग जातो. ठीक आहे. पुढचे बघा विभाज्यतेच्या कसोट्या हा आपण आता जो बघितला तो विभाज्यतेची कसोटी 12ची जर तुम्हाला तयार करायची. आता ह्या विभाज्यतेच्या कसोट्या तुम्हाला तयार करता येतील. 12ची कसोटी जसं आपण 6चं केलं होतं बघा. तसं 12ची फोड मी कशी केली आहे? 3 गुणिला 4. मग ज्या संख्येला 3 व 4 ने भाग जातो त्या संख्येला 12 ने पूर्ण भाग जाईल. हो. ज्या संख्येला 3 ने पण भाग जातोय मग 3ची कसोटी चेक करावी लागेल. 4 ने पण भाग जातोय. 4ची म्हणजे शेवटच्या 2 अंकांना जर भाग जात असेल तर त्या संख्येला 12 ने पूर्ण भाग जाईल. आता बघा 45,696 ला चेक करायचंय तर शेवटचे 2 अंक काय आहेत? 96 म्हणजे 4 ने पूर्ण भाग जातो. 96 ला 4 ने पूर्ण भाग जातो. 3ची कसोटी चेक करायची तर अंकांची बेरीज केली तर किती आली? 30 आली. 30ला 3 ने पूर्ण भाग जातो. 4 ने जातो, 3 ने जातो म्हणजे 12 ने पूर्ण भाग जाईल. 12 ने पूर्ण भाग जाईल. तर अशा प्रकारे पुढच्या विभाज्य म्हणजे बघा 12ची कसोटी तयार करण्यासाठी तुम्हाला 2 कसोट्यांचा आधार घ्यावा लागला. एक म्हणजे 3ची कसोटी आणि दुसरी म्हणजे 4ची कसोटी. ठीक आहे. दोघं जर पाठ असतील तर तुम्हाला सहज 12ची कसोटी तयार करता येणार आहे. पुढचं बघा 14ची विभाज्यतेची कसोटी कसं तयार कराल? येस 2 गुणिला 7. 2 गुणिला 7. 7ची कसोटी आपल्याला माहिती आहे. ज्या संख्येच्या शेवटच्या 3 अंकांपासून तयार होणारी संख्या आणि उरलेल्या अंकांपासून तयार होणारी संख्या यांच्यातला फरक जर 7च्या पटीत असेल तर आपल्याला त्या संख्येला 7 ने भाग जातो. तर 504 ला 2 ने भाग जातोय, 7 ने पण भाग जातोय म्हणजे 14 ने भाग जाईल. 15ची विभाज्यतेची कसोटी कशी तयार करते? ज्या संख्येला 3 व 5 या दोघांनी भाग जातो त्या संख्येला या ठिकाणी 15 ने भाग जाईल. कारण 15ची फोड कशी झाली आहे? 3 गुणिला 15. ठीक आहे. 3चा नियम आपल्याला माहिती आहे. ज्या संख्येच्या अंकांची बेरीज 3च्या पटीत असेल त्याला 3 ने भाग जाईल. आणि 5चा नियम पण तुम्हाला माहिती आहे. ज्या संख्येच्या शेवटी 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. तर अशा प्रकारे 15 पर्यंतच्या विभाज्यतेच्या कसोट्या आपल्याला माहितीच पाहिजे. 2 पासून 15 पर्यंतच्या विभाज्यतेच्या कसोट्यांवर चर्चा आपण आज केलेली आहे. समजून घेतलेले आहेत. याच्यावर कसे प्रश्न विचारले जातात त्याची काहीशी चर्चा आपण या ठिकाणी केली. उद्याच्या सत्रामध्ये आपण कमीत कमी पुढचे 2 सत्र विभाज्यतेच्या कसोट्यांवर विचारल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रश्नांवर या ठिकाणी चर्चा होईल. मग ते सेंट्रल गव्हर्नमेंट आणि पुन्हा राज्य सरकार महाराष्ट्र सरकारच्या ज्या परीक्षा घेतल्या जातात त्यांच्या दोघांवर आपण चर्चा करू. ठीक आहे. आशा करतो की तुम्हाला आजचं सेशन आवडलं असेल. विभाज्यतेच्या कसोट्या या टॉपिकवर तुम्हाला ज्या ज्या शंका होत्या त्या दूर करण्यासाठी आजच्या सेशनचा उपयोग झाला असेल. आपण जिजाऊला याबद्दल एक धन्यवाद म्हणूया. आजपासून आपण चांगला दिवस आहे. सुरुवात आपण ऑनलाईन सेशनची पुन्हा करतोय 1 महिनाभराच्या गॅप नंतर, जेणेकरून वर्षभरामध्ये ऑगस्ट पासून आता बघा बऱ्याच ओघ सुरू झालाय. विविध जाहिरातींचा ओघ सुरू झालेला आहे. तर त्या सर्व परीक्षांमध्ये आपल्याला सहभाग घेता यावा. फक्त सहभाग नोंदवणं गरजेचं नाहीये, तर त्यामध्ये आपल्याला अपेक्षित यश यावं यासाठी जो प्रयत्न जिजाऊ करतोय त्याला तुम्ही साथ द्यावी आणि तुमचे प्रयत्न चालू ठेवा. आम्ही तुमच्या सोबत आहोत. या नोटवर मी या ठिकाणी थांबतो. उद्या आपण भेटू पुन्हा याच वेळेस. धन्यवाद.